माय पिकू दे. ये रे पावसा तुले देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. आता काय रे बा शांताराम, जरासं आलो मी इकून तिकून. गाडा कुठं आज इकून तिकून आले, जा ना जरासं. हा जरासं लांब गा, मस्त इकून तिकून मारा. कसं आलाच पाहिजे भाऊ, पाणी करून काही समाधी बुडा पाणी आलंच पाहिजे आज. काय बोलू राहिले, काय समजून राहिलं, बोला ना काय म्हणता ते. कोण कोण तुम्ही कोण? काय बा अशी माणसं आहे तुम्ही, म्हणजे विसरले का तुम्ही मला? हा ओळखलं नाही का? काय वा नाही बा, तुम्हाला नाही ओळखलं मी. बोला ना काय नाव सांगा ना तुम्ही. नाव ना सांगू राहिले काही नाही, काहीच नाही. हं बोला. ओळखलं नाही का? कसं ओळखू बरं मी तुम्हाला? काय बाबा नाव सांगा लागते तुम्हाला? अरे आवाज ओळखला नाही का माया? हा काय काय असे कसे माणसं तुम्ही बरं? काय माणसं आता काय तुम्ही अननोन नंबरवरून फोन लावसाल तर मग असंच म्हणणार ना आम्ही. कोण आहे तुम्ही ते? तुम्ही बोला नाव तर सांगा मला. का कुठं नातेवाईक म्हणला का कुठचं आहे तुम्ही? नाव सांगा ना तुम्ही. नाव नाही सांगू राहिले, ओळखलं का ओळखलं करू राहिले. ठेवू का फोन? बापा रे, म्हणजे बा असं असते, म्हणजे कसं विसरतात माणसं नाही का? आता समजलं मला. विसरले का तुम्ही मला? काय बा विसरलो, हो विसरलो. बोला नाव सांगा तुमचं. बोला बरं ना, मी फोन कट करू राहिलो. सांगा पटकन. काय फोन कट करू राहिले? अरे रामा शेळके, तिथे मागं होतो मी तुमच्या गावातनी, ते ओळखलं ना तुम्ही मला? काय बोला तुम्हाला? रामा शेळके आता ओळखलं का? रामा शेळके, आता हे कोणता आणणार बाई ना. हां बोला काय होतं? काही नाही, सहज केलता कॉल. असं वाटलं मला मी इकडे पुण्याला आहे काम करायला. मागं आलतो तुमच्या गावातनी. ते तुम्हाला बोलले पण होते मला तुम्ही. नंबर गिंबर घेतला तुम्ही माझ्याकडून. सहज केला फोन मी. म्हटलं काय म्हणते, म्हटलं तिकडे पाणी गिनी काय पाणी आहे का नाही तिकडे? रामा शेळके, हां 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 ओळखलं ओळखलं. काय राजा बोला, तुम्हाला इथं काहीच पाणी नाही ना हो, काहीच नाही बा. पुरं खलास आहे इकडे. येरी काय लोक पेरून बसले, पाण्याचा काय पत्ताच नाही. ऊन आरमान. अरे बापरे, म्हणजे पाणी गिनी काहीच नाही का? काहीच नाही. लोक निरा आशावर बसले तर पाणी येते का नाही येते का नाही, पण पाण्याचा पत्ता नाही दिसू राहिला मला. ऊन आरमान आहे हो, असं वाटू राहिलं. उन्हाळा वाटू राहिला मला, असं वाटू राहिलं. मग काय काहीच नाही इकडे पाणी. अरे बापरे, मग तर लय भारी काम आहे मग तिकडे नाही का? म्हणजे लोक पेरून गिरून बसले असेल नाही का? सोयाबीन गियाबीन निघाला असेल ना? तसं सोयाबीन गियाबीन निघालं, पण काय करता, पाणी पाहिजे ना. मग काय तर असं काय, मग ते जायचं ना कामातून. येरी काय तर लोक कानी दररोज वाट पाहू राहिले, पाणी येते का नाही येते का नाही. काय काय सांगा तुम्हाला, पाणी नाही राहते इकडे. मग काय तर विषय इकडे लय गंभीर चालू आहे. बापरे, असं आहे का ते? बरं आहे बा. का मग करा मग तुमचं काय विचार आहे ते. मग ते करा ना, ते गावात ते राहायचे वाटेल ते. धोंड धोंड पाणी दे, सहा बाय पिकू दे, ते करा ना काय ना काही. ते धोंड धोंड पाणी दे बाप्पा, ते करायला काय हो, पण माणसं चांगलं लागेल ना इकडे. आमची माणसं अशी आहेत की काय सांगा तुम्हाला. काय तर यांनी बेंडकं दिसत नाही, यांनी पारा दिसत नाही, असे लोक आहेत आमच्या गावातले. आता पाहतो, आता काय विचारून पाहा तुम्ही लोकांले, काय म्हणते बुवा, कसं करता का नाही. अरे पाय तुम्ही पाना करून एरी तुम्ही बसेल आहेत ना, त्याच्यापेक्षा करून बा. एरी जुनी लोक लय करत होते असे. पाणी नाही आले की धोंड धोंड पाणी दे, सहा माय पिकू दे, लगेच पाणी येत जाय. मग काय तर करा, ट्रा मारा. चला ठेवतो बरं मग. बरं बरं, हो ठेवू मग. कोण आहे हो शांताराम भाऊ? कोणाचा फोन होता? काय म्हणे ते? अरे काही नाही, आहे ते एक बांद्र पुण्याला गेलं तिकडे काम करायला. इकडे फोन लावला ते आम्हाला, पाणी आलं का नाही पाणी आलं का नाही. काय माय बिंत काय सांगितलं त्याला मी, इकडे काय पाणी आहे ते सांगू राहिलं आपल्याला. धोंड धोंड पाणी घ्या करा म्हणते काहीतरी. काय कोण करते रे बा? काय राजा करा ना मग. ते सांगू राहिलं, बरोबर सांगू राहिलं ना ते. मागच्या वेळेस म्हटलं पाणी नव्हतं आलं, मग ते संभाजी बुटाने ते काढलं होतं ते धोंड धोंड पाणी. ते मस्त कमरेला ते पाला गेला बांधला होता याचा निंबाचा. त्या दिवशी तर पाणी आलं राजा. लावा ना फोन, लावा ना. काय काय संभाजी बुटा एकटाच करते का? दोघं तिकडे लागेल ना त्याला सोबत. कोण काय करते रे? पहा ना संभाजी बुड्याला कॉल करून काय म्हणते ते. कुठं चाललं रे बा तुम्ही दोघं नमुने? असं काय करू राहिले तुम्ही इथं? काय कुठं चाललं म्हणतो? काय राजा तुमच्याच घरी येतो तुम्ही? काय कसं काय पाणी गिनी काय म्हणते? तुम्हाला तेच विचारवलं. हे मला काय बरं नाही दिसू राहिलं. लय दिवस झाले ना पाणी येऊन राहिलं ना इकडे. म्हणजे आबाड येते चाललं जाते, पाणी याचं पत्ता नाही. हे कसं काय? मी तुम्हाला विचारू राहिलो, काय आम्हाला लागू राहिला बजेट. आता पाण्याची वाट पाहू राहिलो आम्ही. मग काय तुम्ही पेरून बसलो, सगळं झालं, डवरे मारले, तरी काही पाण्याचा पत्ता नाही राजा. पाणीच नाही उरलं ना इकडे. पाणी पाहिजे ना आता. अरे ते तर मला समजू राहिलं, पाणी आल्याशिवाय मेळ लागत नाही आपल्याला. का नाही एकदा दवंडी काढायला लागते गावातून. ते कसं पाणी पाणी ये बाबा, ते माहित नाही का, धोंड धोंड पाणी ते असं बेंडूक बांधा लागते आणि हिंडा लागते एकदा. अरे हो हो, ते करा नव्हते. ते जुनी माणसं मस्त करत होते. करा ना तुम्ही पण. मागच्या वेळेस पण झालं तसं. आलतं ना पाणी. करा ना राजा. सोबती लागते त्याले. काय करा, एकट्याला सस्ते का ते. चला म्हटलं तुम्ही दोघं जण एरी आले, चला संभाजी बुड्या घरी जाऊ. काय म्हणते ती भाऊ, चाल. हो हो चला ना. ते काय असते वाटेल ते पाणी येतील पण ते ना. अरे 100% 101% पाणी येते. तसंच करावं लागते. लय दिवसापासून मा मनात होतं, पण कसं करा का नाही येते म्हटलं पाणी आता. तरी काय पाण्याचा काय अंदाज दिसून राहिला. करावंच लागते आपल्याला ते. एकदा मिरवणूक करावंच लागते आपल्या गावातून. एकदा दवंडी काढली, धोंड धोंड पाणी दे, सहा माय पिकू दे, संध्याकाळी पाणी. चला. काय तब्येत नाही म्हणता? हे करा ना लवकर. ते तुम्हाला समजते ते.
आधी बेंडक काय कसं करायचं ते काय भजन गिजन काय म्हणा लागते काही भजन काय म्हणा लागते धोंड धोंड पाणी दे हाय त्याला मोठ्या अशा गाणं गिणं एरी काय पण मी तुम्हीच करा ते कसं तब्येत नाही माझी बरोबर गोळ्या घेऊ झालो मी मॅळ कसं जमत नाही माझ्या आता पहा नाही का बिंडूक बिंडूक पहा कमरीले पाला लावा हिंडा दवंडी द्या झालं काय बोलू राहिला तू अरे तू अनुभव माणूस आहे तुला माहित आहे आता यांना काय समजते कसं आपण म्हटलं 2 जण करू करा ना मला माहित आहे पाणी नाही उरायलं शांताराम करा तुम्ही 2 जण काय करा ना हे काय टकलं आहे हे कैलास आहे मग काय एवढं जण आहे तुम्ही काय 10 जण पाहिजे का तुम्हाला काय 2 तिघात नाही होतील का ते 4-5 जणांना हबा शेला आपलं शेला म्हणून राहिलो मी बार काय म्हणतात त्याला पाला बांधला की झालं तिकडे जाय तिकडे भेंडू पहा फक्त मोठा ठीक आहे आम्ही शेला गेला काय ते पाला बांधा जाते कमरीले आपण बेंडू कुठून आणता बेंडकं लागल ना घरात गावात नाही काय कुत्रा आहे का ते नाही मग तुम्हाला ते बेंडूक पास लागते त्याशिवाय पर्याय नाही गावात नाही काढला धोंड पाणी दे सहा माय पिकू दे मग काय तर जमते ना काम पण मी काय म्हणतो ते केलं तर येतेच ना पाणी काय बस येतेच करायचं अरे येते ना बा काय करून तर बा मागच्या वेळेस आम्ही तसं केलं ना हा बा पाला बांधला एक बेंडूक होतं मस्त बेंडूक बांधलं काढली आम्ही पूर गावातनी मस्त पीठ मागतलं कोणाला काय मस्त केलं बा संध्याकाळी का अर्ध्या घंट्यानं पाणी आलं का मग काय तर हो तुमचं बरोबर आहे पण आम्ही न करा पाणीच नाही आम्ही एवढे पण द्यायचं तुम्ही करा ना तुमच्या हातानं मोठ्या माणसाचा हातात लागला जरासा काम ते जमते काम करा मास मागा लागले का रे बा अरे करा ना कसं तब्येत नाही ना जमली बरोबर तब्येत नाही ना कसं खा नाही वाटवले माणसाले काही तुम्ही म्हणून राहिले बेंडूक घेऊन गावात नाही जाय कसं करू बरं हो संभाजी बुडा करा ना तुम्ही एक काम करा तुम्ही फक्त हबा जरासं मिरवणूक काढा बेंडूक पाहतो ना आम्ही काय बा मागच लागले बा तुम्ही मगापासून मॅडस करू राहिले मला बरं एक काम करा मग तुम्ही हबा बेंडूक पहा गावात नाही आपल्या मोठा बेंडूक पहा ना तर आणसाला एवढं पिल्लू मोठा बेंडूक पहा मस्त हबा निंबाचा पाला आणजा करू मग असं म्हणा बा काहीतरी बरं आम्ही बेंडूक व्यवस्था लावतो बाल्या गेल्याला फोन लावतो तुम्ही तिला सांगतो काय कसं करायचं ते नाही का मोठा बेंडूक आणखी काय पाहिजे आणखी काय पाहिजे निंबाचा पाला दुसरं काय पाहिजे रे बा बस कट्टे गिट्टे ते पीठ गीट घ्यासाठी बस तेवढं फक्त मिरवणूक काढी गावातून एकदा धोंड पाणी दे सहा माय पिकू दे झालं बरं बा पाहतो मग आम्ही पण पाणी यायला पाहिजे नक्की पाणी आलंच पाहिजे येते ना पाणी तुम्ही पहिले बेंडकाची व्यवस्था करा बेंडूक सापडत नाही तुम्हाला मग काय तर पहा तुम्ही पहिले कोणाला लावशील लाव फोन पहा बेंडूक पहा मला फोन घेऊन करा मग नाहीतर डायरेक्ट बेंडूक घेऊन येतच या बरं तसं करतो मग नाही का आम्ही बेंडूक पाहतो बेंडूक पाहिल्यानंतर इकडेच होतो मग नाही का जमलं पाहिजे नाही का काय आलं पाहिजे बाबा नाही आता दुसरं काय करता आता एरी बसल्यापेक्षा करणं बरोबर नाही का एरी ले जण मला कर म्हणे एकदा ले जणाचा फोन आला ते मला पाऊस आता मग काय एरी काय करता चांगलं आहे ना एरी बसेला सांग तुम्ही एरी काय करू शकता त्यापेक्षा काहीतरी करा जा पहिले बेंडको पहा मग या बरं ठीक आहे चालेल मग चालेल कैलास हो रे चाल अरे सापडला का नाही बेंडू का तुम्ही काय पाहू राहिले बेंडूकच पाहू राहिलो ना राजा नाही सापडून राहिला इथं नाल्या जिल्ह्यात गिरीजवळ सगळं बाहेर आम्ही ना नाही दिसू राहिला बेंडूक काय कसं करा बे आता बेंडूक कुठं बा रे बा काय का संभाजी बुडा म्हणते बेंडूक आणा म्हणते ते पाहू म्हणते काय बा कसं करा मग आता काय विचारले हो तुम्ही मला माहिती आहे का बेंडूक कुठं पहा ना तुमच्या इथं पहा कुठं घरी गिरी असेल तर इरीजवळ पहा तुमच्या आता आम्ही ते नाल्या गेलो सगळं पाहू राहिलो बेंडूक पाहिजेच का दुसरं जमत नाही काही दुसरं काय पाहते रे बा तेवढं काय करणं आहे पाणी काय येऊन राहिलं तर काय कसं पाय ना पाय जरासं पाय त्या बाला गेलं सांग जरासं कल्ला कर तिकडे बर सापडला नाही रे पहा ना बरोबर काय पहा म्हणतात बा काहीच नाही इथं काय बेंडूक पाहू का मला 2-3 साप दिसले पण बेंड दिसलेलं का बेंड नाही दिसत म्हणा सांगून दे हैदराबादले भेटत नाही म्हणा सापडत नाही म्हणा हॅलो ते म्हणलं सापडत नाही साप दिसले म्हणते पण बेंड नाही दिसले म्हणते काय बा लावलं राजा आम्ही कामं कोणती कामं सांगा बा तुम्ही शांताराम भाऊ आईले का बोला तुम्हाला बरं आम्ही पाहू राहिलो ना कैलासले फोन लाव तुम्ही त्याला पण तो का सापडला का नाही म्हणतो बेंडूक टेन्शन घेऊ पाहतो तू पाय आम्ही पाहतो पण तुम्हाला सापडलं का आम्हाला लगेच फोन लावता ना तर आम्ही इथं झांबलत बसल लावा लवकर करा लवकर हो ठीक बरं आवाज झाला का तुझ्या माया काना फोडतला तू काही नाही इकडे कवर कुठं सांगाय बोल ना काय म्हटलं हा का सापडला का नाही काही नाही लपाला मी इकडे बेंडू काही नाही इकडे ते कवर कुठं ना ते निंबा पाहा आणला बा बरं निंबाचा पाला आणला का बरं या घेऊन या तुम्ही इकडे पाहतो मग आम्ही आता सापडला मग या लवकर बरं हो आलो काय रे सुनील काय रे आपल्या गावात काय करू राहिले रे ते कुठं काय करू राहिले ते काय म्हणत दिले पाण्याला ते काय करतात ते धोंड पाणी देते का हा ते करू राहिले ते काय ते संभाजी बुडा येला ते शांताराम म्हणे येते म्हणे पाणी मला मग भेटलो ते बेंडू दिलं सांगतो म्हणे बा
वा तुम्हाला तुला पट्टी करा होते ते केलं का खरंच पाणी ते का रे? कोणाले माहित हो, मागच्या वेळेस ते संभाजी बुडाने केलं तर आलतं म्हणते पाणी, म्हणून ते लागलं ते शांताराम त्या संभाजी बुडाच्या मांग येई काय तर ते कवर बुडा पण त्यांना माहित आहे, त्यांना पेरलं पाणी काही येऊन राहिलं असं झालं ना ते. नाही तसं पाणीचं गरज आपल्याला पण आहे. मी आपण पेरलं ना बा, पाण्याचा पत्ता नाही दिसू राहिला, फक्त ढगत दिसू राहिले, पाणी काय समजून राहिलं ना. काय मग येते का नाही मग पाणी कसं काय? मला काय माहित होता, आता करणार ते येईल समजा. मग आलता मला कळलं तर फोन आलता, कुठं आहे म्हणतो. मी म्हटलं घरी नाही, इकडे असं कामात आहे म्हटलं. ठेव फोन, ठेवला फोन लगेच त्यांना. काय आता जाऊ दे तिकडे. नाही का ते पाहिजे ना बा, पाणी पाहिजे ना, पाणी पाणी पाहिजे. पाणी नसलं आणि मेला लगा फाशा घ्यायला लागते रे बा आपल्याला. येरी काय तर जाऊ दे ना, काहीतरी करू राहिले तर करू द्या नाही का, बसल्यापेक्षा बरं आहे नाही ते. असं तर बरंच आहे म्हणा नाही का. आलं झालं पाणी नाही का, चांगलं आहे तसं. अरे काय रे शांताराम काय करू राहिले काय माहिती आता. अबे कोण्या जिल्ह्यात गेला रे बेंडकं पाहिले का बाबा, कुठं गेले तुम्ही? असं खार बा आम्ही इकडे पावन झालं इथं. कोण समाज कुठं काय म्हणे, इरीजवळ सापडते म्हणे, धरणाजवळ सापडते म्हणे. कुठे बेंड कात बीत काय इकडे माशा नदीला इथं. मला माहितच होतं तुमचं असं आहे, काहीच कामी नाही लागा तुम्ही. जाऊ द्या, या वापस या, कुठं आहे तिथं ते या घरी. सापडला बेंडू का मला? अरे बापरे, सापडलं का रे? कुठं सापडलं का रे? मंगलापूरच्या दारात नाही होता बेंडू गिरीजवळ. सापडला बेंडू, पकडला त्या बंड्यानं. ये तू ये, मला माहित होतं तुमचं काही होत नाही तुमच्याकडून. अबे तुम्ही असे राहायचं. अरे प्रयत्न केलता ना आम्ही ना, आता काय सापडणार तर आम्ही काय करू बा. अरे इकडे आलतो मी, जाऊ दे मग आता हे कॅन्सल करू का मग आमचं, चालू आम्ही तिकडे धरणावरती. हो धरणावर का? या घरी या. बरं बरं ठीक आहे, आलो आलो. अरे काही नाही, सापडा म्हणे बेंडूकचा मंगला पुढच्या इरीजवळ. जमलं काम, इकडे जात काम नाही आपल्याला. बापरे जमलं बुवा, नाही सापडला नाही का त्यांनी. जाऊ दे तिकडे माय बिंद, चाल इकडे. अरे इकडे कुठे चालला, चाल ना घराकडे. जोरात आली ना मला, 5 मिनिटात आलो मी कार्यक्रम करून. लय जोरात आली मला. तू थांबती मी पाहत आलो. आईले का जिथं नाही तिथं येतं तुम्हाला काय टायमावर का. जाय लवकर, थांबतो तिथं. मी 5 मिनिटात आलो लवकर. हा बस पोट साफ करून आलं, झालं माझं काम. हा तू जाऊ नको फक्त. नाही मी ना जात, ये लवकर फक्त, टाइमपास करू नको. बस गेलो ना आलो. थांबा 2 मिनिटं, थांब. थोड पाणी दे, साय माय पिकू दे. ये रे पावसा, तुले देतो पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. आता काय रे बा शांताराम, जरासं आलो मी इकून तिकून. अरे कुठं आज इकून तिकून आले, जा ना जरासं लांब गा, मस्त इकून तिकून मारा. कसं आलाच पाहिजे पाणी करून, काही समाजी कुठं पाणी आलंच पाहिजे आज. येते पाणी येणंच आहे आज. काय लाव 100ची शर्यत. चला मग आता, चला शांताबाई चला, आणा लवकर पीठ आणा. जाय बरं तू पीठ आण बरं, लवकर दे त्याले. काय करतात ते करतात, दे लवकर दे. बरं ठीक आहे, आणते. हो समाजी बुडा, काम फेल ना झालं पाहिजे बाजा. आज फेल पाणी होते पाणी, तू आता आज पाणी देते 100%. मग काय बाय तू आता काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या बायकोला सांगून दे, फोन लावून पीठ घे, ढबा म्हणा, डाळ घे, तेल घे काढून ठेव म्हणा. आता आलो आम्ही तिकून. तुम्ही तिकून या तुम्ही पहिले. आज आलाच पाहिजे पाणी. अरे 100%. मग काय धोंडा धोंडा पाणी ये रे, साय माय पिकू दे, साय माय पिकू दे, गाय वासराले चारा दे. धोंड्या पाणी ये रे, साय माय पिकू दे. बस एवढं झालं की झालं. भाल्या ना आपलं हे काय नाव रे? काय मामा नाव विसरले का मंग्या? मंग्या बा पाच बरोबर घेतो म्हटलं पीठ गिट, सांडू नको देऊ. नाही हो मामा, काय टेन्शन घ्यायचं आमने. ओ शांताराम काका, शांताबाईला आवाज द्या ना. अरे थांब ना बा रे, काय लगा तू तुला का माय अंगावर घेतो का. थांब जरा, टाइम लागते ना.